नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण GMC प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करत आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये टोटल 25 प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. प्रश्नाचं नेमकं काय उत्तर आहे आणि तेच का उत्तर आहे याचीही कारणं आपण पाहणार आहोत. सोबतच इतर पर्याय आपली उत्तरे का होऊ शकत नाही त्याचंही कारणमीमांसा आपण करणार आहोत आणि अशा पद्धतीने सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. एक इडियम दिलेला आहे, त्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. इडियम काय आहे? द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्टचा अर्थ काय होतो मित्रांनो? सांगितलेला आहे तुम्हाला. द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय की डिसिजन काय घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. पुढची ॲक्शन काय घ्यायची हे तुमच्या हातात आहे. म्हणजे एखादी सिच्युएशन असेल, त्या सिच्युएशनमध्ये आपण समोरच्या व्यक्तीला म्हणत आहोत की द बॉल इज इन युअर कोर्ट, म्हणजे डिसिजन काय घ्यायचं हे तुमच्या हातात आहे, ॲक्शन काय घ्यायची हे तुमच्या हातात आहे. समोरील व्यक्तीला जर आपण उद्देशून म्हणत असू की काय जे डिसिजन घ्यायचं असेल, काय जे ॲक्शन घ्यायची असेल ते आता सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड करते, तुम्हाला घ्यायची आहे, तेव्हा आपण म्हणतो द बॉल इज इन युअर कोर्ट. मग बघा पहिलं ऑप्शन काय आहे? बीइंग प्रेशर्ड. प्रेशर म्हणजे त्यावर दबाव आणला गेलेला आहे, दबावाचा काही संबंध नाही. टू हॅव कंट्रोल ओव्हर अदर्स डिसिजन. टू हॅव म्हणजे असणे, कंट्रोल म्हणजे नियंत्रण, ऑन अदर्स डिसिजन म्हणजे इतर लोकांचे जे काही डिसिजन्स आहेत, निर्णय आहेत, त्यावर तुमचा कंट्रोल असणे, त्यावर तुमचं नियंत्रण असणे, असाही अर्थ द बॉल इज इन युअर कोर्टचा होत नाही. त्यानंतर बघा, अ सिच्युएशन दॅट इज स्पिनिंग आउट ऑफ कंट्रोल. एक अशी सिच्युएशन की जी आउट ऑफ कंट्रोल स्पिनिंग होत आहे. एक अशी परिस्थिती आहे की जी हाताबाहेर जात आहे, नियंत्रणाबाहेर जात आहे आणि गोल गोल फिरत आहे. स्पिनिंग म्हणजे गोल गोल फिरणे. हे पण आपलं उत्तर होणार नाही. पुढचं बघा, टू टेक द नेक्स्ट ॲक्शन. पुढची ॲक्शन काय घ्यायची आहे, और डिसिजन और निर्णय काय घ्यायचा आहे इन अ सिच्युएशनमध्ये. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना? तो महत्त्वाचा इडियम आहे, लक्षात ठेवायचा आहे. SSCने पण विचारलेलं आहे, MPSCने पण विचारलेलं आहे, पुढे पण विचारला जाऊ शकतो, म्हणून जास्तीत जास्त स्टार करून तुम्हाला देत आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो काय विचारलेला होता? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रॉवर्ब. अगेन आपल्याला प्रॉवर्ब दिलेली आहे. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणजे काय होतं मित्रांनो? आपण इडियम आपला झालेला आहे. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणजे काय? एखादी समस्या असेल, एखादी अडचण असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, तो जर आपण वेळीच सॉल्व्ह केला नाही तर नंतर काय होतं, ते समस्या खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये रूपांतरित होते किंवा त्याची खूप मोठी समस्या होत असते. तो समस्या जोपर्यंत छोटी आहे, प्रॉब्लेम जोपर्यंत लहान आहे, तोवर त्याच्यावर आपण काहीतरी उपाय शोधले पाहिजे, सोल्युशन्स शोधले पाहिजेत. नाहीतर काय होईल, तो प्रॉब्लेम खूप मोठा होईल. म्हणून प्रॉब्लेम मोठा होण्याच्या आधीच त्यावर काहीतरी उपाययोजना करणे, असा याचा अर्थ होतो. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. म्हणजे तुम्ही टाईमामध्ये जो स्टिच आहे, जो धागा आहे, जर तुम्ही टाईममध्येच तो धागा ओवला तर पुढे जास्त काय जो क्लोथ वगैरे असेल तो फाटणार नाही, म्हणजे पुढचे तुमचे 9 वाचतील. सो बघा, फिक्सिंग ए प्रॉब्लेम, कोणता तरी प्रॉब्लेम फिक्स करणे अर्ली, की सुरुवातीला आधीच त्या प्रॉब्लेमला जर आपण फिक्स केलं, त्याच्यावर सोल्युशन शोधले, तर हा प्रिव्हेंट करतो, म्हणजे प्रतिबंध करतो फ्रॉम गेटिंग वर्स, म्हणजे आणखी खराब व्हायला तो प्रिव्हेंट करतो. सो हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. इट टेक्स 9 स्टिचेस टू फिक्स समथिंग. काहीतरी फिक्स करण्यासाठी 9 स्टिचेस, 9 टाके लागतात. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सेविंग टेक्स ए लॉंग टाईम. शिवण्याला जास्त वेळ लागतो असाही आपला अर्थ नाही. टाईम इज नॉट इम्पॉर्टंट. टाईम, वेळ जी आहे ती महत्त्वाची नाही, असं आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. हा देखील फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. 3 स्टार करून देतो, लिहून ठेवा कुठेतरी तुमच्या नोटबुकमध्ये, चांगल्याच ठिकाणी लिहून ठेवा. हा विचारला जाऊ शकतो. बघा पुढचा काय विचारलेला आहे प्रश्न? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रॉवर्ब. प्रॉवर्ब काय आहे? ॲक्शन स्पीक लाऊडर देन वर्ड्स. ॲक्शन स्पीक लाऊडर देन वर्ड्स याच्यामध्येच अर्थ लपलेला आहे की आपल्या शब्दांपेक्षा आपली कृती श्रेष्ठ असते. म्हणजे आपण जे काही बोलतो त्यापेक्षा आपण जे करतो ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे करण्याला व्हॅल्यू आहे रादर दॅन बोलणे. तो हा पण फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. तलाठी परीक्षेत तर अनेक वेळेस विचारला गेलेला आहे. इतरही DMER वगैरेच्या TCS पॅटर्ननुसार परीक्षांमध्ये विचारला गेलेला हा प्रॉवर्ब आहे. बघा, व्हॉट पीपल डू, लोक काय करतात, इज मोर इम्पॉर्टंट, ते जास्त महत्त्वाचं आहे, दॅन व्हॉट दे से,
ते काय म्हणतात यापेक्षा ते काय करतात हे फार महत्त्वाचं आहे. यालाच आपण ॲक्शन स्पीक लाऊडर देन द वर्ड्स असं म्हणत असतो. वर्ड्स आर ऑलवेज ट्रुथफुल. शब्द नेहमी सत्य असतात असं उत्तर नाही. ॲक्शन शुड बी केप्ट सिक्रेट. ज्या काही ॲक्शन्स असतील त्या गुप्त ठेवल्या पाहिजेत, हे पण होणार नाही. टॉकिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग. बोलणं फार महत्त्वाचं आहे करण्यापेक्षा, हे तर फार उलट होईल मित्रांनो. सो ऑप्शन 4 पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होत आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो काय विचारलेला आहे. इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड जो आहे तो शोधायचा आहे. बघा पहिला शब्द आहे द, अगदी बरोबर. दुसरा शब्द आहे प्रोफेसर, ज्यामध्ये एस आहे, अगदी बरोबर. कोलायकल जो आहे तोही शब्द म्हणजे बोलचाल आपण ज्याला म्हणतो. एक्सप्लेनेशन बघा हा ई चुकीचा आहे, सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे. एक्सप्लेनेशनमध्ये आपण काय घेत असतो, ए घेत असतो. सो हा ई जो आहे हा ई चुकीचा आहे, इथे ए पाहिजे. हे स्पेलिंग चुकीचं आहे, बाकीची सर्व स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. हा तर सोपा प्रश्न होता, सगळ्यांना जमला असेल. पुढचा प्रश्न बघा, अगेन आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ट विचारलेला आहे की चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द कोणता. डिस्पाइट DESPITE बरोबर आहे. THE द बरोबर आहे. ओकेजनलमध्ये डबल सी येतो, अगदी बरोबर आहे. सेटबॅक्स म्हणजे माघार, अगदी बरोबर आहे. द पण बरोबर आहे. एंटरप्रेन्योर, इकडे आर पाहिजे पी नंतर. ENTREPRENEUR. एंटरप्रेन्योर जे आहे हे या ठिकाणी कसं आहे, चुकीचं आहे. रिमेंड आहे, कमिटेड आहे टू हर विजन. तो विजनचं पण स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. परंतु विजन, हा विजन जो आहे याचे 2 मिनिंग होतात बघा मित्रांनो. एक मला असं वाटतं एक AI सोल्युशन देणारी कंपनी पण आहे की वेगवेगळ्या प्रकारचे AI सोल्युशन देत असते. त्याला त्या कंपनीचं नाव आहे विजन. सो या ठिकाणी जर ते कंपनीचं नाव म्हणून घेतलं असेल तर ते अगदी बरोबर आहे. परंतु VISION तिचं व्हिजन म्हणून जर ते घेतलं असेल तर मग व्हिजनचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. पण पहिलं आपल्याला हे चुकीचं मिळतंय आणि यांनी पण ऑप्शन 2च उत्तर दिलेलं आहे. सो हे पण बरोबर आहे आणि कदाचित हे VISION पण असू शकते. ओके, चला बघा पुढचा प्रश्न जो आहे तो काय आहे. अँटोनिम विचारलेला आहे. कोणत्या शब्दाचा, एफिमेरल या शब्दाचा अँटोनिम विचारलेला आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थाचा शब्द. एफिमेरल म्हणजे काय, क्षणभंगूर किंवा क्षणिक किंवा जे टेम्पररी असेल ते. मागच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे क्षणिक असेल, जे क्षणभंगूर असेल ते एफिमेरल असेल किंवा ते फ्लिटिंग असेल, ट्रान्झिटरी असेल, टेम्पररी असेल, ट्रान्झिएंट पण असू शकतं. तो पासिंग आपलं उत्तर होणार नाही. फ्लिटिंग हा तर आपला सिनॉनिम होईल. आपल्याला विचारलेला आहे अँटोनिम. सो इटर्नल, इटर्नल हाच पण आपण मागची जी प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहिली होती त्यामध्ये हाच प्रश्न विचारलेला होता. इटर्नल म्हणजे काय, जे अटळ आहे, जे क्षणभंगूर नाही, जे फार काळ टिकणार आहे. आणि टेम्पररी, हा टेम्पररी काय होईल मित्रांनो, सिनॉनिम होईल. म्हणजे हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न विचारलेला आहे पुन्हा एकदा अँटोनिमवर. फाउंडेशन, फाउंडेशन म्हणजे काय मित्रांनो, तर फाउंडेशन म्हणजे बेस, ज्याला आपण काय म्हणतो, पाया. तो पाया जो आहे तो फाउंडेशन आहे, बेस आहे किंवा ज्याला आपण आधार असं देखील म्हणत असतो. तो अँटोनिम विचारलेला आहे. तो प्रॉप, प्रॉप म्हणजे काय, प्रॉप म्हणजे आधार किंवा ज्याला आपण बेसच म्हणत असतो. तो हा तर सिनॉनिम होईल, हे आपलं उत्तर होणार नाही. सपोर्ट म्हणजे काय, तर सपोर्ट म्हणजे आधार, तो हे आपलं उत्तर होणार नाही. बेस म्हणजे काय, बेस तर सिनॉनिम आहे, पाया, तो हे आपलं उत्तर होणार नाही. टॉप, टॉप म्हणजे काय, जर बेस जर खालील पाया असेल तर टॉप काय असेल, वर असेल, अपोजिट असेल, अँटोनिम होईल. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूट. शी इज डिलिजंट. डिलिजंट म्हणजे तत्पर, मेहनती आणि केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक काम करणारी. तो यासाठी काय म्हटलं जाईल, फोकस्ड. फोकस म्हणजे ज्या व्यक्तीचं एका गोष्टीवर लक्ष केंद्रित आहे तो. मग हे आपलं उत्तर होणार नाही. नेग्लिजंट म्हणजे काय, जे दुर्लक्षित आहे ते, हे आपलं उत्तर होणार नाही. कन्सायन्शियस, जो व्यक्ती डिलिजंट आणि केअरफुल आहे, ऑब्व्हियसली तो व्यक्ती काय असेल, कन्सायन्शियस असेल. आणि या ठिकाणी विजिलंट, विजिलंट म्हणजे काय, जो व्यक्ती तत्पर आहे, जो व्यक्ती केअरफुल आहे, जो व्यक्ती व्यवस्थितरित्या डिलिजंट आहे त्याला. म्हणून ऑप्शन 3 आपलं उत्तर या ठिकाणी योग्य होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला होता. आर्टिकलवर विचारलेला आहे की पोलीस अराइव्ड ॲट द सीन ऑफ द ॲक्सिडेंट विदिन मिनिट्स. पोलिसांचं आगमन झालं. मग पोलिसांसाठी या ठिकाणी कोणतं आर्टिकल यूज केलं जाईल, द.
ॲन यूज करू शकतो का नाही, कारण पोलीस प्लुरल आहे. अ यूज करू शकतो का नाही, कारण पोलीस प्लुरल आहे. एक आहे नो आर्टिकल आणि दुसरं आहे द. सो अराइव्ड ॲट द सीन ऑफ द ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंटच्या सीनवर त्यांचं आगमन झालं म्हणून आपल्याला आर्टिकल द घ्यावा लागेल. नो आर्टिकल आपण म्हणू शकत नाही. आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आहे की सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर. हाऊ मेनी अगदी बरोबर आहे, ऑफ यू अगदी बरोबर आहे, हॅव रेड पण बरोबर आहे, द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर बरोबर आहे, ॲज अ चिल्ड्रन आणि शेवटी क्वेश्चन मार्क पण बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्यामध्ये अननेसेसरी कॉमा देत नाही. हा जो कॉमा या ठिकाणी यूज केलेला आहे मित्रांनो, हा कॉमा कसा आहे, चुकीचा आहे आणि म्हणून जो एरर आहे तो ऑफ यू मध्ये आहे. मग ऑफ यू बघा कुठे आहे, इकडे आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे ही सेड आय एम कमिंग होम सून. सो आपल्या सेंटेन्स ग्रामॅटिकली एरर कोणता आहे ते शोधायचं आहे. पहिलं बघा या ठिकाणी मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलेलं आहे की सेड नंतर इथे काय यायला पाहिजे, कॉमा यायला पाहिजे. कोणकोणत्या ऑप्शनमध्ये कॉमा आहे चेक करा. इकडे कॉमा आहे हे बरोबर होईल, इकडे कॉमा आहे का नाही म्हणजे हे कॅन्सल होईल. सेड नंतर कॉमा आहे का, आहे, बरोबर होईल. इकडे आहे का, इकडे नाही म्हणजे हे कॅन्सल होईल. आता फक्त पहिलं आणि तिसरं चेक करायचं आहे. मग बघा संपूर्ण सेंटेन्स जे आहे ते बरोबर आहे. इकडे सेंटेन्स संपता बरोबर काय द्यायला पाहिजे, तर सूनच्या नंतर फुल स्टॉप यायला पाहिजे. इथे फुल स्टॉप नाही, फुल स्टॉप नाही म्हणून हे ऑप्शन कॅन्सल. हे ऑप्शन कॅन्सल तर एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 3, जे आपलं करेक्ट आन्सर होईल. क्लिअर आहे सगळ्यांना. बघा आता पुढचा प्रश्न, ही सोपी सोपी प्रश्न आहे मित्रांनो. आता बघा, आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द गिवन सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट. असंच सेंटेन्स आपण ऑलरेडी 2 दिवसांपूर्वी जेव्हा कॉमा चॅप्टर घेतलं, कॉमा टॉपिक घेतला होता, पंक्च्युएशन चॅप्टरमधील कॉमा टॉपिक घेतला, तेव्हा आपण असं सेंटेन्स तयार केलं होतं. ते आपल्याला माहिती पण नव्हतं की असं सेंटेन्स विचारलं गेलेलं आहे परीक्षेमध्ये. सो बघा, शी बॉटच्या ऐवजी मी तुम्हाला आय बॉट असं एक्झाम्पल दिलं होतं. तर बघा या ठिकाणी ॲपल्स आहे आणि ऑरेंजेस आहे. तर ॲपल आणि ऑरेंजेसच्या मध्ये आपल्याला काय पाहिजे, कॉमा पाहिजे. सो इकडे कॉमा नाही आहे, इकडे कॉमा आहे, इकडे कॉमा नाही, इकडे कॉमा आहे. म्हणजे पहिलं सेंटेन्स आणि तिसरं ऑप्शन जे आहे ते काय होईल मित्रांनो, कॅन्सल होईल. त्यानंतर अँडच्या आधी पण आपल्याला कॉमा पाहिजे. इथे अँडच्या आधी कॉमा आहे का, नाही, म्हणजे हे कॅन्सल होईल. सो हे पण कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहील, ऑप्शन 4, जे आपलं करेक्ट आन्सर होईल. की बघा ॲपल्स आणि ऑरेंजेसमध्ये पण कॉमा आहे आणि अँडच्या आधी पण ऑक्सफर्ड कॉमा, सिरियल कॉमा दिलेला आहे. म्हणजे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्र. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. वन वर्ड सबस्टिट्यूट. होम टू पीपल ऑफ मेनी नॅशनॅलिटीज अँड कल्चर्स. वेगवेगळे नॅशनॅलिटी असलेले लोक आणि वेगवेगळे कल्चरचे असलेले लोक कुठे राहतात. तर बघा ते सब अर्बन म्हणजे उपनगरामध्ये राहतील का नाही, रिमोट म्हणजे दूरवर राहतील का नाही, कॉस्मोपॉलिटनमध्ये राहतील म्हणजे ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रोव्हिन्शियल म्हणजे प्रांतीय, स्टेट वगैरे आपण ज्याला म्हणतो, ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सोपा प्रश्न होता. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, एरर शोधायचा आहे. एरर नाहीये या ठिकाणी. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस गिवन बिलो. व्हाईल द फर्स्ट पार्ट इज इन द करेक्ट प्लेस, द रिमेनिंग पार्ट्स लेबल्ड PQRS आर जम्बल्ड अप. अरेंज द पार्ट्स. अच्छा, इथे हे जे द कंपॅनियनशिप ऑफ पेट. कंपॅनियनशिप म्हणजे मैत्री, दोस्ती. सो द कंपॅनियनशिप ऑफ अ पेट हे सेंटेन्स फिक्स आहे. बाकी हे जे पुढील 4 सेंटेन्सेस जे आहेत त्यांची ऑर्डर चुकवलेली आहे, त्यांचा क्रम चुकवलेला आहे, त्यांना योग्य क्रमामध्ये आपल्याला आणायचं आहे. मग फिक्स्ड सेंटेन्स कोणता आहे बघा, हे की दी कंपॅनियनशिप ऑफ ए पेट हे इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे. म्हणजे हा झाला आपला सब्जेक्ट. आता सब्जेक्ट नंतर आपल्याला कोण लागणार मित्रांनो, सब्जेक्ट नंतर लागतो व्हर्ब. जर फर्स्ट सेंटेन्स पूर्ण सब्जेक्ट बनेल तर आपल्याला कोण लागणार, व्हर्ब लागणार. मग बघा PQRS मध्ये कुठे व्हर्ब आहे, हा तर अँड आहे, व्हर्ब नाही. हा पण अँड आहे, व्हर्ब नाही. हा टू प्रोलॉंग आहे, हा टू प्रोलॉंग म्हणजे इन्फिनिटिव्ह होईल. टू नसता तर प्रोलॉंग मध्ये आपण करू शकलो असतो, म्हणजे हा पण व्हर्ब नाही. इथे मार्केटली आहे म्हणजे स्पष्टपणे हा तर ॲडवर्ब आहे आणि ॲडवर्ब केव्हा येतो, जेव्हा व्हर्ब असतो. मग हा कॉन्ट्रीब्यूट व्हर्ब आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की जे फिक्स्ड सेंटेन्स आहे त्या फिक्स्ड सेंटेन्स नंतर आर सेंटेन्स घ्यावा लागेल. म्हणजे फर्स्ट सेंटेन्स आपलं काय होईल, आर होईल. त्यानंतर या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट शब्दानंतर आपण नेहमी टू हा प्रिपोजिशन वापरतो. तो बघा इथे P अँडने सुरू होतोय, Q अँडने सुरू होतोय
आणि हा जो एस आहे हा कशाने सुरू होतोय, हा बघा टू ने सुरू होतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरा सेंटेन्स काय घ्यावा लागेल, एस घ्यावा लागेल. तो असा ऑप्शन शोधा की ज्याची सुरुवात आर ने होत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एस पाहायला मिळतोय. तर बघा या ठिकाणी आर ने सुरुवात झाली, इकडे क्यू ने सुरुवात झाली, कॅन्सल. इकडे एस ने सुरुवात झाली, कॅन्सल. इकडे पी. अच्छा बघा एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहील आणि तेच आपलं करेक्ट आहे. बघा आर ने सुरुवात केलेली आहे आणि आर नंतर लगेचच काय आहे, एस आहे. बाकी मग आपण जे आहे सेंटेन्स जे आहे पूर्ण टॅली करू शकतो. बघा पुढचा प्रश्न कसा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा पॅराजंबलवर आहे. बघा हॅवने सुरू होणारं आपलं पहिलं सेंटेन्स नसतं, म्हणजे बी सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही. इन्क्लुडिंग सुद्धा फर्स्ट सेंटेन्स होणार नाही आणि डिस्पाईट आपलं कधी कधी फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे फर्स्ट सेंटेन्सचे पर्याय कोणकोणते आहेत, एक आहे ए आणि दुसरं आहे डी. तो ज्या ज्या ऑप्शनची सुरुवात ए ने होत आहे त्यांना ठेवायचं, डी ची सुरुवात होत असेल त्यांना ठेवायचं, परंतु बी आणि सी ने सुरू होत असलेली ऑप्शन्स जी आहेत त्यांना कॅन्सल करून टाकायचं. सो बघा बी ने सुरू होणार आहे हे आपलं उत्तर होणार नाही. ए ने सुरू होणारे 3 आहेत. अच्छा आता ए ने सुरू होणारे 3 आहे म्हणजे क्लिअरली कळते की आपलं डी पण जे आहे ते फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी होणार नाही. ऑप्शन्समधनंच आपल्याला कळून गेलं की ए फर्स्ट सेंटेन्स आहे. मग बघा ए जर फर्स्ट सेंटेन्स आहे तर ए मध्ये काय म्हटलेलं आहे की ॲडव्हान्सेस इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ॲडव्हान्सेस म्हणजे प्रगती, डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रगती, वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट्स जे आहेत ते. सो ॲडव्हान्सेस इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले जे ॲडव्हान्सेस आहेत. आता हे झालं आपलं सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय लागणार आपल्याला, सब्जेक्ट नंतर लागतो आपल्याला व्हर्ब. व्हर्ब कुठे आहे तर हा हॅव आणि रेव्होल्युशनाइज्ड जो आहे तो व्हर्ब आहे. इन्क्लुडिंग हा व्हर्ब आयएनजी फॉर्ममध्ये जरी असला तरी हा व्हर्ब म्हणून यूज होत नाही आणि डिस्पाईट यूज होत नाही. म्हणजे ए नंतर दुसरं सेंटेन्स जे आहे ते दुसरं सेंटेन्स काय होईल तर दुसरं सेंटेन्स आपलं होईल हॅव रेव्होल्युशनाइज्ड व्हेरियस इंडस्ट्रीज. आता या ठिकाणी बघा ए आणि बी ही आपली सुरुवात होईल. मग बघा इथे ए आणि सी ही आहे म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते कॅन्सल होईल. इकडे ए आणि बी आहे, इकडे ए आणि बी आहे. बघा व्हेरियस इंडस्ट्रीज म्हटलेलं आहे इन्क्लुडिंग हेल्थकेअर अँड फायनान्स डिस्पाईट ऑनगोईंग एथिकल कन्सर्न. किंवा आपण जर म्हटलं रेव्होल्युशनाइज्ड व्हेरियस इंडस्ट्रीज डिस्पाईट ऑनगोईंग एथिकल कन्सर्न्स इन्क्लुडिंग हेल्थकेअर आणि फायनान्स, तर मग ते प्रॉपर या ठिकाणी डिस्पाईट ऑन एथिकल कन्सर्न्स जे आहेत त्याच्यानंतर आपण हेल्थकेअर आणि फायनान्स घेऊ शकत नाही. परंतु हेल्थकेअर आणि फायनान्सबद्दल जर आपण आधी बोललेलो आहोत तर नंतर मग आपण एथिकल कन्सर्नबद्दल बोलू शकतो. म्हणजे या ठिकाणी तिसरं सेंटेन्स सी होईल, चौथं सेंटेन्स डी होईल. म्हणजे हाच क्रम बरोबर राहील. ए बी सी डी बघा ऑप्शन 4 मध्ये आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे स्टुडंट्स परफॉर्म्ड एक्सेप्शनली वेल इन द नॅशनल सायन्स कॉम्पिटिशन डिस्पाईट लिमिटेड रिसोर्सेस अँड रिसिव्ड सेव्हरल अवॉर्ड्स. आता बघा पहिलं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये स्टुडंट्स परफॉर्म म्हणजे सब्जेक्ट पण आहे, व्हर्ब पण आहे. त्यानंतर सेंटेन्स बी जे आहे हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होऊ शकत नाही, इन द म्हटलेलं आहे. डिस्पाईट वाले सेंटेन्सेस कधी कधी आपले फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतात, नो प्रॉब्लेम. परंतु अँडने सुरू होणारं सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स नाही. म्हणजे बी आणि डी ने सुरू होणारी सेंटेन्सेस काय करायचे आहेत, एलिमिनेट करायचे आहे. सो बघा या ठिकाणी डी ने सुरू होणारं हे सेंटेन्स एलिमिनेट करायचं आहे. सीचं राहू द्या, एचं राहू द्या आणि एचं राहू द्या, ठीक आहे. तो एक ऑप्शन जे आहे ते आपल्याला एलिमिनेट होताना दिसतंय. इथे काय म्हटलेलं आहे की डिस्पाईट लिमिटेड रिसोर्सेस स्टुडंट्स परफॉर्म एक्सेप्शनली वेल इन द नॅशनल सायन्स कॉम्पिटिशन अँड रिसिव्ह सेव्हरल अवॉर्ड्स. किंवा आपण असं म्हणू शकतो स्टुडंट्स परफॉर्म एक्सेप्शनली वेल इन द नॅशनल सायन्स कॉम्पिटिशन डिस्पाईट लिमिटेड रिसोर्सेस अँड रिसिव्ड सेव्हरल अवॉर्ड. सो ABCD नुसार जर आपण गेलो तर आपला जो फ्लो आहे तो अगदी प्रॉपर होता आहे की विद्यार्थ्यांनी परफॉर्म केलं एक्सेप्शनली वेल, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्म केलं. कुठे, इन द नॅशनल सायन्स कॉम्पिटिशन. त्या ठिकाणी ए नंतर बी जो आहे तो तर येणारच. मग या ठिकाणी बघा ए नंतर बी आहे ऑप्शन 2 बरोबर. इथे सी जो आहे तो येणार नाही, ए नंतर सी पण येणार नाही. ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. ABCD हाच क्रम बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न. आपल्याला एरर शोधायचा आहे. नॉट अंटिल आपण म्हणू शकतो मित्रांनो. नॉट अंटिल म्हणजे त्या वेळेपर्यंत ते झालं नव्हतं. नॉट अंटिल द गेस्ट हॅड लेफ्ट ही रिअलाइज्ड. आता बघा जोपर्यंत गेस्ट गेले नव्हते तेव्हा रिअलाइज झालं, म्हणजे या आधीची ही घटना आहे. तर इथे पण काय पाहिजे, ही हॅड रिअलाइज्ड दॅट असं पाहिजे. सो ही हॅड पाहिजे, म्हणून हे बघा हे चुकीचं आहे या ठिकाणी.
आपल्याला विचारलेलं आहे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज अन ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर. एरर कुठे आहे तर हॅड रिअलाइज्डमध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, अगेन एररचा आहे. हॅड नंतर वेंट या ठिकाणी V2 आहे. हॅड नंतर कधीच V2चा वापर होत नाही, हॅड नंतर V3चा वापर होतो, म्हणजे हा वेंट चुकीचा आहे. वेंटच्या ऐवजी गॉन पाहिजे. वेंट चुकीचा आहे, वेंटच्या ऐवजी गॉन पाहिजे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. द प्रोफेसर सिलेक्ट द ग्रामॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. ग्रामॅटिकली चुकीचं सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. द प्रोफेसर काय आहे, सब्जेक्ट. प्रोफेसरची संख्या किती आहे, 1 आहे. तो एक्सप्लेन त्याच्यानंतर V1 जो आहे तो V1 प्लस S पाहिजे, म्हणजे एक्सप्लेनला काय जोडला गेला पाहिजे, S. म्हणजे या सेंटेन्समध्ये एरर आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. वी ऑफन विजिट, वी साठी V1 जो आहे तो बरोबर आहे. शी साठी ING आणि इज जो आहे तो पण बरोबर आहे. द स्टुडंट्स एकापेक्षा जास्त आहे, म्हणून V1 जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. तो ही सर्व सेंटेन्स बरोबर आहे. हे सेंटेन्स ग्रामॅटिकली चुकीचं आहे द प्रोफेसरचं, आणि म्हणून ते आपलं करेक्ट उत्तर म्हणून होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 20. एरर शोधायचा आहे. ईच ऑफ दी स्टुडंट्स, ईच ऑफ द नंतर नाऊन कसं येतं मित्रांनो, तर नाऊन येतं प्ल्युरल. या ठिकाणी स्टुडंट्स प्ल्युरल अगदी बरोबर आहे, परंतु हा व्हर्ब जो आहे हा व्हर्ब कसा पाहिजे, हा व्हर्ब पाहिजे सिंग्युलर. हा जो व्हर्ब आहे हा कसा पाहिजे, सिंग्युलर. हा चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे, सबमिटला S जोडला गेला पाहिजे. हा S महत्त्वाचा आहे, म्हणजे हा सबमिट चुकीचा आहे. सबमिट चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न क्रमांक 21. अगेन एररचा प्रश्न आहे. विल नंतर या ठिकाणी बघा ING फॉर्म वापरलेला आहे की जो चुकीचा आहे. विल नंतर आपण फक्त काय वापरतो, तर विल नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. तो अटेंडिंग चुकीचा आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके, कळतंय सगळ्यांना. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 22. अगेन आपल्याला विचारलेला आहे एरर कुठे आहे. द मॅनेजर सेड, आणि सेड नंतर दॅट आहे. तो दॅट नंतर बघा द मॅनेजर सेड जर म्हणेल तर पुढचं जे वाक्य येईल त्या वाक्यामध्ये आपण विल कधीच घेत नाही. इनडायरेक्ट स्पीच बघा, डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच जेव्हा आपण करतो तो डायरेक्ट स्पीचमध्ये विल असतो, परंतु त्या डायरेक्ट स्पीचचं जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स बनवतो तेव्हा आपण तो विल कशामध्ये बदलवतो, वुडमध्ये बदलवतो. म्हणजे हा विल जो आहे चुकीचा आहे. या विलच्या ऐवजी काय पाहिजे, वुड पाहिजे. म्हणजे हा विल चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. समजलं सगळ्यांना. बघा पुढचा प्रश्न मग. शी स्पीक्स फ्लुएंट इंग्लिश, शी स्ट्रगल्स विथ ग्रामॅटिकल ॲक्युरेसी. बघा ती फ्लुएंट इंग्लिश बोलते, शी स्ट्रगल्स विथ ग्रामॅटिकल ॲक्युरेसी. फ्लुएंट इंग्लिश तर बोलते, परंतु ग्रामॅटिकल मिस्टेक्स जे आहेत ती करते. स्ट्रगल्स विथ ग्रामॅटिकल ॲक्युरेसी, आणि ग्रामॅटिकल ॲक्युरेसी तिची येत नाही, म्हणजे ग्रामॅटिकली करेक्ट इंग्लिश ती बोलत नाही. फ्लुएंट इंग्लिश तर बोलून घेते, परंतु ग्रामॅटिकली करेक्ट इंग्लिश बोलत नाही. मग आपल्याकडे पर्याय आहे, एक आहे इवन दो, दुसरा आहे ॲज इफ, प्रोव्हाइडेड दॅट, बिकॉज. आता प्रोव्हाइडेड दॅट हे केव्हा यूज केलं जातं, कंडिशन असेल तेव्हा. बिकॉज कारण दाखवलं जाईल. ॲज इफ जशी बोलते जणू काही, हे पण होणार नाही. इवन दो, जरी की शी स्पीक्स फ्लुएंट इंग्लिश, जरी ती फ्लुएंट इंग्लिश बोलत असली तरी शी स्ट्रगल्स विथ ग्रामॅटिकल ॲक्युरेसी. सो या ठिकाणी दो पण चालला असता, परंतु आपल्याला आणखी त्यावर जोर द्यायचा होता की जरी ती फ्लुएंट इंग्लिश बोलत असली ना तरी ती ग्रामॅटिकली मिस्टेक्स करते. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुढचा प्रश्न बघा. मॅन दे वॉन्टेड टू किल वॉज टॉमी टर्टल. आता या ठिकाणी मॅन आहे, ओके, आणि या मॅनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली जात आहे. दे वॉन्टेड टू किल, असा व्यक्ती की ज्या व्यक्तीला त्यांना किल करायचं होता तो व्यक्ती. वॉज टॉमी टर्टल, तो व्यक्ती कोण होता, टॉमी टर्टल. म्हणजे या ठिकाणी जो मॅन आहे त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यामुळे मॅन जो आहे तो डेफिनेट झाला, आणि मॅन जर डेफिनेट झाला तर त्याला डेफिनेट आर्टिकल द द्यावं लागेल. तो डेफिनेट आर्टिकल द या ठिकाणी येईल. ऑप्शन 1 बरोबर आहे. ए उत्तर होणार नाही. ॲन तर मुळीच येणार नाही. नो आर्टिकल पण म्हणता येणार नाही, कारण मॅन डेफिनेट आहे म्हणून. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25. शी रेस्पॉन्डेड सो. आता रेस्पॉन्डेड, शी काय आहे, एक सब्जेक्ट आहे. रेस्पॉन्डेड V2 आहे व्हर्ब, आणि सो आहे टू द क्रिटिसिझम दॅट इवन हर अपोनंट्स वर टेकन अबॅक, की तिने
क्रिटिसिझमला अशा पद्धतीने प्रतिसाद दिला, रिस्पॉन्ड केलं दॅट इवन हर अपोनंट्स, की तिचे जे ऑपोनंट्स होते, विरोधी होते, वर टेकन अबॅक, ते पण आश्चर्यचकित झाले, ते पण दंग धरून राहिले. तर बघा पहिला शब्द आहे काम. काम शब्द तर आपला एक ॲडजेक्टिव्ह आहे, तो हा या ठिकाणी येणार नाही. कामिंग ING घेऊ शकत नाही, कामनेस नाऊन घेऊ शकत नाही, कामली. कारण आपल्याला कोण लागणार? ॲडव्हर्ब. आणि या ठिकाणी जर आपला V2 आहे, व्हर्ब आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागणार? ॲडव्हर्ब घ्यावं लागणार. ओके. तो ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे सर्वचे सर्व 25 प्रश्नांचं मी ॲनालिसिस करून दिलेलं आहे. सर्व प्रश्नांचं व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण प्रयत्न मी केलेला आहे आणि मी आशा करतो की ही सर्व प्रश्न तुम्हाला कळाली असतील. प्रश्नांची नेमकी काय उत्तरं आहे ते देखील आपल्याला कळालं असेल. प्रश्नाचं तेच उत्तर का होतं यामागचं कारणही आपल्याला समजलं असेल. इतर ऑप्शन्स आपले पर्याय का होऊ शकले नाही त्याचंही स्पष्टीकरण आपल्याला कळालं असेल आणि हे सर्व जर आपल्याला समजलं असेल मित्रांनो, तर आपली तयारी आहे की आगामी काळात होणाऱ्या TCS पॅटर्ननुसार एक्झामिनेशनसाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जमली नसतील, म्हणजे 10 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर जमली नसली, तर मग तुम्हाला आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण ऑनलाईन कोर्सेससुद्धा सुरू केलेले आहेत. हे सर्व कोर्सेससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, ज्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांचं ग्रामर आणि वोकॅब चांगली आहे, ज्यांना फक्त प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलेला जो 80 ते 100 व्हिडिओज असलेला आपला कोर्स आहे, TCS इंग्लिश PYQ कोर्स, त्याच्यासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर तीही तुम्ही घेऊ शकतात. आणि ज्यांचं ग्रामर चांगलं असेल तर त्यांनी ग्रामर प्लस वोकॅब्लरी या दोन्ही कोर्सला, म्हणजे एकत्रित कोर्सला आपण ॲडमिशन घेऊ शकतात मित्रांनो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर.